हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग मी सुरुवात करत आहे प्लांट्सला पाणी टाकण्यापासून. तर मी तशी रोजच प्लांट्सला पाणी टाकत असते आणि प्लांट्सला पाणी टाकलं की मनालाही खूप छान वाटतं. पण आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून काही रोज प्लांट्सला पाणी टाकण्याची गरज नसते. पण तरी मी थोडंसं का असे ना प्लांट्सला पाणी टाकत असते, म्हणजे आपल्या मनालाही वाटत असतं की चला आपल्या कामांना सुरुवात झाली म्हणून. तर इथं म्हणजे माझे इतके छान प्लांट्स दिसत आहेत, तर ते मी थोडेसेच घेऊन कटिंग्स लावले आहेत मी त्याच्यावाल्या. मी तोही व्हिडिओ एखाद्या दिवशी शेअर करेल. तर झेड प्लांट, स्नेक प्लांट त्याच्याच कटिंग मी लावत असते. हे फळांचं आहे. तर फक्त त्यांची ग्रोथ पण खूप छान झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय खूप सुंदर झालेली सगळे प्लांट. आणि अशा प्रकारे माझ्या कामांना आता सुरुवात झालेली आहे. तर आज आहे संडे. तसं सॅटर्डे संडे माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मुलीला दोघांनाही सुट्टी असते. सुट्टी त्यांना असते, पण एक्स्ट्राची कामं मात्र मला असतात. तसं सॅटर्डे संडे सांगायला सुट्टी असते, पण आपल्याला तर जास्तीचेच कामं होत असतात. सुट्टी तर कधीच नसते, वरून एक्स्ट्राची कामं भरपूर असतात. तर आज आहे संडे आणि माझी सकाळची तशी बरीचशी कामं झालेली आहेत. इथं माझं जेवणसुद्धा बनवून झालेलं आहे, भाजी पण झालेली आहे आणि सोबत चपात्याही करून देखील झालेल्या आहे. नंतर लगेच मी सगळी भांडी घासायला घेतली होती. अगदी नाश्त्याची, जेवण बनवण्याची, नुसतं नाश्ता आणि जेवण बनवण्याची आणि चहा पाण्याचीच तुमची इतकी भांडी होऊन जातात सकाळची, की नंतरसुद्धा म्हणजे जेवण करून आणि भरपूर भांडी होत असतात दिवसभराची. तर ही फक्त नाश्ताची आणि जेवण बनवण्याचीच इतकी भांडी झालेली आहेत. तर ती सगळी साफ करून झाल्यानंतर मी दोघं वेळेस अगदी सकाळी आणि संध्याकाळीसुद्धा मी असं रोजच गॅस वगैरे सगळं क्लीन करून घेत असते. मला म्हणजे ते साधं पाणी टाकून धुणे हेच माझ्या मनालाच पटत नाही. खरं तर असं नाही धुतलं पाहिजे रोज, त्याच्याने गॅस खूप लवकर खराब होतो. पण ती आता सवय झाली मला इतक्या वर्षापासून, त्याच्यामुळे ते मला चिकट आवडतच नाही. त्याच्यामुळे मी नेहमीच सकाळी आणि संध्याकाळी दोघं वेळेस साबण लावून सगळं ओटा आणि गॅस वगैरे सगळे वरचं थोडीशी भिंत वगैरे सगळं साफ करत असते. त्यानंतर मी बाल्कनीसुद्धा रोज धुत असते अगदी पाणी टाकून. माझे झाडांची थोडेसे ते काही पिवळी झालेली पानं वगैरे कटिंग झाल्यानंतर झाडांना पाणी टाकल्यानंतर जे पाणी पडलेलं असतं ते सगळं साफ करत असते. त्यानंतर मी इथं डायरेक्ट संध्याकाळी लॉग शूट केला होता. संध्याकाळी मी माझ्या मुलीला थोडंसं खाली सायकल फिरवायला घेऊन येत असते. त्याच्यामुळे ती म्हटलं चला तिची सायकल पण शिकून होईल आणि थोडी सायकल चालवायचीही प्रॅक्टिस होईल. म्हणून मी तिला रोजच संध्याकाळी मी तिला खाली आणत असते खेळण्यासाठी किंवा सायकल चालवण्यासाठी. तर त्याच्यानंतर लहान मुलांना काय खेळून आल्यानंतर लगेच थोडीशी भूक लागते, म्हणून वरती आल्यानंतर ती म्हटली की लगेच भूक लागली, म्हणून मी थोडेसे इथं पॉपकॉर्न केले आणि संध्याकाळी पॉपकॉर्न खाऊन झाल्यानंतर आमचा संध्याकाळी चिकन करण्याचा बेत होता, म्हणून मी इथं चिकनसाठी मसाला तयार करते. तर मी मसाला नेहमी डायरेक्ट खोबरं हे अशी गॅसवर भाजून घेत असते. तर थोडासा जाळ होतो, त्यात घाबरण्यासारखं काही नाही आहे. पण ते थोडंसं काळपट झालं ना ते खोबरं, की त्याला थोडंसं असं धुरीचा पण फ्लेवर येतो. आणि कांदेही असे थोडेसे वरची साल काढून मधून 4 कट लावून अशी गाळणीत मी कांदेही डायरेक्ट गॅसवर भाजून घेते आणि लसूण वगैरे टाकून असा मसाला मी तयार करून घेत असते. तर त्याच्यामुळे ह्या मसाल्याला फ्लेवर पण खूप छान येतो. त्यानंतर तुम्ही हा मसाल्यात थोडंसं तेल घालून अगदी म्हणजे हलका होईपर्यंत परतायचा आहे आणि तेल घातल्यानंतर मी लगेच त्याच्यात तो मसाला टाकले, म्हणजे आपले चिकन मसाला, लाल तिखट, गरम मसाला आणि हळद वगैरे टाकले आणि ते मस्त चांगलं असं मसाल्यासोबतच तुम्ही तो सगळे आपले मसाले परतून घ्या. त्याच्यामुळे काय होतं, त्याचं छान फ्लेवर त्याच्यात उतरत असतात आणि तोपर्यंत माझं चिकन पण बाजूला शिजतं आहे. आणि जोपर्यंत तो मसाला असा हलका लागत नाही ना तोपर्यंत
तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित त्याला परतत राहा. आणि ऑइल पण सुटतं, पण कधी कधी काय होतं ना, ऑइल कमी असलं ना तर ते आपल्याला ऑइल सुटते म्हणून समजत नाही, पण भाजताना नक्कीच समजतं की तो त्याची जे सुरुवातीला आपण भाजत असतो ना ते हलकं होऊन जातं. त्याच्यानंतर मी इथं चिकनसोबत छानशी अशी बाजरीची भाकरी केलेली आहे. तर बाजरीची भाकरी पण माझ्या इथं बनवून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता एकदम छान भाकरी झाल्या होत्या. तर इथं भाकरी होईपर्यंत माझी बाजूला कुकरची वाफ पण निघते. तर चिकनचे वाफ निघाल्यानंतर मी इथं तयार केलेल्या मसाल्यामध्ये लगेच ते सूप वगैरे टाकून घेतलं. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता भाजीला इतकी छान अशी तरी आलेली होती. आणि इथं भाजी आता आपल्याला चांगली उकळू द्यायची आहे. त्यानंतर भाजी उकळल्यानंतर मी लसूण खोबऱ्याचं जे प्रमाण टाकतो ते मी अगदी कमी टाकलं होतं, कारण कधी कधी खोबऱ्यामुळे ना भाजी गोड लागत असते. म्हणून मग मी त्यानंतर इथं कोथिंबीर टाकून घेतली. आणि मी भाजी थोडीशी घट्ट होण्यासाठी आपण जे अळणीचं पीठ लावतो ते कधी कधी तुम्ही डाळीचं किंवा चणा डाळीचं पीठ लावतात भाजून, पण मी हे स्पेशल पीठ तयार करते. जे की तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी याची रेसिपी शेअर करेल. याच्यामुळे ना हे गार पाण्यात मिक्स करायचं आणि याच्यामुळे भाजी थोडीशी अशी घट्ट होते, पाहिजे तेवढी घट्ट करता येते, पण भाजीला टेस्ट खूप छान लागते. त्याच्यामुळे भाजी अशी गोडसर लागत नाही. आणि अशी चिकनची भाजी कशी थोडीशी तिखट असली तरच छान लागते. आणि ती गार पाण्यात मिक्स करायचं हे चांगलं पीठ. आणि त्याच्यानंतर चिकनच्या आपलं जे उकळत असतं चिकनची भाजी त्याच्यात आपण हे या पद्धतीने टाकू द्यायचं. आणि हे पीठ टाकल्यानंतर अजून थोडीशी भाजी उकळू द्यायची, त्याच्यामुळे ती घट्ट होईल. आणि अशा पद्धतीने माझी भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला आजचा लॉग माझा आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जे करायचं असेल ते पण नक्की करा. आणि माझी पूर्ण दिवस कसा बिझी गेला तो मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आणि इथं आमचं चिकनचा ताट पूर्ण रेडी झालेला आहे. चला तर मग भेटूया आपण पुढच्या लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.